कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब बापू, खरं म्हणजे ते पलूसच्या बी पलीकडे सांगली वसकडे जवळ होते. म्हणजे झालाय का कार्यक्रम, म्हणलं अजून आहे तुम्ही या. तर म्हणले इतका वेळ कसा चालणार, म्हणलं आता 70च्या पुढची सगळी गाणी म्हणायला लागलेत म्हणल्यानंतर रात्रभर हे चालणार आहे. खरं म्हणजे आदरणीय अशोक दादांचं सगळ्यांनी एकदा खरोखर जोरदार टाळ्या वाजवून आभार मानूया. कारण आम्ही प्रामाणिकपणानं कबूल करतो की आम्ही सगळेजण म्हणत होतो की बाबा आता माणसं मोबाईलमध्ये गुंतलेत आणि कार्यक्रमाला कुणीही येणार नाही. परंतु दादा हटून राहिले. दादा म्हणले काही नाही, कोणी येऊ अगर नाही येऊ, पण जे येणार आहेत त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम घ्यायचाच. आणि आपण बोर्ड लावला. आणि आताच पवार साहेबांनी सांगितलं तसं 75 वर्षाची लोक सुद्धा पेन किलर खाऊन 3 मजलं चढून प्रॅक्टिसला आहेत. आणि बरोबर दादा, आज तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान मला दिसतंय. आता पवार साहेब म्हणले की माणसं पालथी पडून हसली पाहिजे. आता बापा आम्ही खाल्लंय गळभर. आता जर पालथू पडलो तर इथे 31 डिसेंबर कसा साजरा झालाय उद्याचा शंका यायची. आणि त्यात माणसाने जोक या वर्षी सांगितल्यावर पुढल्या वर्षी कळत. त्यामुळे सांगणाराची कोची होते. आणि सगळे आता पवार साहेब म्हणले, पेटकर साहेब म्हणले हसवा हसवा. ज्याला त्याला असं वाटतंय की जेवण दौड आलं की हशी होणारच. पुन्हा सांत्वनाला गेलं तरी सुद्धा ती माझ्याकडे बघते. आता जोक सांगेल, मग जोक सांगेल. कसा बाप वारला होता, मी बसलो होतो बराच वेळ माझ्याकडे असा बघत होता. काय आता मी काय करायचं काय असं मला होऊन बसतं. पण खऱ्या अर्थानं तुम्ही इतका आनंद घेताय. 9 वर्षाचा काही संकल्प, हे बाळांनो, 9 वर्षाचा काही सुद्धा कोणी संकल्प करू नका. कारण मागल्या 9 वर्षात आपल्या हात काही झालं नाही ना, तर 9 वर्षात काय व्हायचं. आणि आज माझी बायको इथं आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जोक सांगायचा म्हणजे कळलं, काकीच मी हसू आलं. बापू तुला घेऊन आम्ही कोल्हापूरला मी एकदा गेलो तर तिथे एका दुकानावर लिहिलं, हे दुकान शनिवारी बंद राहील आणि ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी समोरच्या दुकानात चौकशी करावी. तुम्ही हसलाय तसं काय हसलो बरं का बघून. बायको मला म्हणले काय झालंय, दात काढाय काय झालं. अगं म्हणलं काय लिहिलंय ती बक्की. म्हणले काय लिहिलंय. म्हणजे हे दुकान शनिवारी बंद राहील, ज्यांना वाचा येत नाही त्यांनी समोरच्या दुकानात चौकशी करावी. म्हणजे त्यात हसायसारखं काय आहे. हे म्हणलं ओळखला तर असू दे, लई काय डोक्याला तापली. आंबाबाईच्या पाया पडलो ह्या त्या नको. आणि 4 दिवसांनी पुन्हा हातरुणात खुदू तिला आता जो कळाला काय. पण तरी मला शंका आलतीच बर का. म्हणून मी तोंडावर रक्का देईन. म्हणलं काय झालंय असं आहे. तर म्हणले परवाचा जोक मला आत्ता कळाला. मी म्हटलं नक्की काय कळालं तुला सांग बघू. म्हणजे आता काय कळायचं काय आहे. तिथं दुकानावर गेलं, हे दुकान शनिवारी बंद राहील, ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी समोरच्या दुकानात चौकशी करावी. मी म्हटलं मग काय. म्हणले कुठलं बी दुकान बंद असलं तर. आज हाय म्हणल्यावर सगळंच काढतो. वड सावित्रीच्या पण गेला माणसाला कुठून गेल्यावर घरात आमरस असा वाटतो का नाही सांग. मग गेल्यावर जेवाय वाढ म्हणलं, जेवाय वाढलं तर ही पुतणी आहे समोर, तिला माहित आहे. अशी चपातीतने त्या आमरसाच्या असं चपाती बुडविली वर काढली, ती बुडविल्या का नाही शंका. कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब बापू, खरं म्हणजे ते पलूसच्या बी पलीकडे सांगली वसकडे जवळ होते. म्हणजे झालाय का कार्यक्रम, म्हणलं अजून आहे तुम्ही या. तर म्हणले इतका वेळ कसा चालणार, म्हणलं आता 70च्या पुढची सगळी गाणी म्हणायला लागलेत म्हणल्यानंतर रात्रभर हे चालणार आहे. खरं म्हणजे आदरणीय अशोक दादांचं सगळ्यांनी एकदा खरोखर जोरदार टाळ्या वाजवून आभार मानूया. कारण आम्ही प्रामाणिकपणानं कबूल करतो की आम्ही सगळेजण म्हणत होतो की बाबा आता माणसं मोबाईलमध्ये गुंतलेत.
आणि कार्यक्रमाला कुणीही येणार नाही, परंतु दादा हटून राहिले. दादा म्हणले काही नाही, कोणी येऊ अगर नाही येऊ, पण जे येणार आहे त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम घ्यायचाच. आणि आपण बोर्ड लावला. आणि आताच पवार साहेबांनी सांगितलं तसं 75 वर्षाची लोक सुद्धा पेन किलर खाऊन 3 मजलं चढून प्रॅक्टिसला आली. आणि खरोखर दादा आज तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान मला दिसतंय. आता पवार साहेब म्हणले की माणसं पालथी पडून हसली पाहिजे. आता बापा आम्ही खाल्लंय गळभर. आता जर पालथू पडलो तर इथे 31 डिसेंबर कसा साजरा झालाय उद्याचा शंका यायची. आणि त्यात माणसाने जोक या वर्षी सांगितल्यावर पुढल्या वर्षी कळत. त्यामुळे सांगणाराची कोची होते. आणि सगळे आता पवार साहेब म्हणले, पेटकर साहेब म्हणले हसवा हसवा. ज्याला त्याला असं वाटतंय की जेवण आलं की हशी होणारच. पुन्हा सांत्वनाला गेलं तरी सुद्धा ती माझ्याकडे बघते. आता जोक सांगल, मग जोक सांगल. एका सफा पवारला होता, मी बसलो होतो बराच वेळ माझ्याकडे असा बघत होता. काय आता मी काय करायचं काय असं मला होऊन बसतं. पण खऱ्या अर्थानं तुम्ही इतका आनंद घेताय. 9 वर्षाचा काही हे बाळांनो, 9 वर्षाचा काही सुद्धा कोणी संकल्प करू नका. कारण मागल्या 9 वर्षात आपल्या हातनं काही झालं नाही ना, आता 9 वर्षात काय व्हायचं. आणि आज माझी बायको इथं आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या तर जोक सांगायचा म्हणजे कळलं, काकीसने हसू आलं. बापू तुला घेऊन आम्ही कोल्हापूरला मी एकदा गेलो तर तिथे एका दुकानावर लिहिलं, हे दुकान शनिवारी बंद राहील आणि ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी समोरच्या दुकानात चौकशी करावी. मग तुम्ही हसलाय तसं काय हसलो बरं का बघून. बायको मला म्हणले काय झालंय, दात काढाय काय झालं. अगं म्हणलं काय लिहिलंय ती बक्की. म्हणले काय लिहिलंय. म्हणजे हे दुकान शनिवारी बंद राहील, ज्यांना वाचा येत नाही त्यांनी समोरच्या दुकानात चौकशी करावी. म्हणजे त्यात हसायसारखं काय आहे. मी म्हणलं ओळखला आता असू दे, लई काही डोक्याला तापली. आंबाबाईच्या पाया पडलो, या त्या नको. आणि 4 दिवसानं पुन्हा हातरुणात खुदू 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 खुदू. तिला आता जो कळाला काय. पण तरी मला शंका आलतीच बर का. म्हणून मी तोंडावर रक्का देईन. म्हणलं काय झालंय असं. तर म्हणले परवाचा जोक मला आत्ता कळाला. मी म्हटलं नक्की काय कळालं तुला सांग बघू. म्हणजे आता काय कळायचं काय आहे. तिथं दुकानावर गेलं, हे दुकान शनिवारी बंद राहील, ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी समोरच्या दुकानात चौकशी करावी. मी म्हटलं मग काय म्हणले, कुठलं बी दुकान बंद असलं तर. आज हाय म्हणल्यावर सगळंच काढतो. वड सावित्रीच्या पण गेला माणसाला कुठून गेल्यावर घरात आमरस बिमरस असा वाटतो का नाही सांग. मग गेल्यावर जेवाय वाढ म्हणलं, जेवाय वाढलं तरी पुतणी आहे समोर, तिला माहित आहे. अशी चपातीतने त्या आमरसाच्या असं चपाती बुडविली वर काढली. ती बुडवल्या का नाही शंका. म्हणलं म्हणजे नुसतं ताटातच चपाती गेली का काय, वाटेत गेली नाही. पुन्हा एकदा बघितलं तर नुसतं पाणीच. मी म्हणलं इकडे काय म्हणलं की काय आमरस आहे काय. कसं बाहेर कार्यक्रमात खाऊन खाऊन सोकावल्यामुळे घरात जरा जाऊ गेलो. म्हणजे काय झालंय. म्हणलं काय आमरस आहे का. म्हणजे का. म्हणजे जरा तर काय चांगला आंबा आणायचं का नाही बघून. आत गेली, बॉक्स घेऊन आली, माझ्या पुढे टाकला. म्हणजे काय लिहिलंय याच्यावर. म्हणलं काय लिहिलंय. देवगड हापूस सुपर क्वालिटी. म्हणलं काय आहे देवगड हापूस सुपर क्वालिटी. मग म्हणजे त्या आंब्याला नाव ठेवता येईल असलं लिहिल्याला काय जाऊ नको. म्हणजे तुझ्या बायोडाटा लिहिलं तर सुशील श्याम. खूप खूप धन्यवाद. असंच मजेत राहा.